माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांच्याकडून लातूर तालुक्यासह चाकूर, उदगीर व देवणी तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त गावाची केली पाहणी। नुकसानग्रस्त शेतकरी बांधवांशी साधला संवाद। नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्याच्या प्रशासनास सूचना। राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री, लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा महाराष्ट्र विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे मुख्य प्रदोत आमदार अमित विलासराव देशमुख यांनी रविवार दिनांक 21 सप्टेंबर रोजी लातूर तालुक्यासह चाकूर, उदगीर तसेच देवणी तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त गावांची पाहणी प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी यांच्या समवेत केली। या पाहणी दौऱ्यात सर्वप्रथम माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी लातूर तालुक्यातील कासारखेडा या ठिकाणी अतिवृष्टीने नुकसान झालेले शेतकरी नजीर शेख यांच्या शेतात जाऊन सोयाबीन पिकाची पाहणी करून नुकसानग्रस्त शेतकरी बांधवांशी संवाद साधला आणि संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ नुकसानीचे पंचनामे करण्याच्या सूचना केल्या। पूर्ण नुकसान झालं। आपले प्रयोग वगैरे होतील नंतर, त्याला वेळ आहे। पण आता हे जिल्ह्याची आता जिल्ह्यात आम्ही चाललो सुरुवातीपासून देखील सर्वाधिक पाऊस या त्यांच्या देखतच काहीच हाताला लागणार। त्यामुळे शासनाचे आणि जिल्ह्याचे असे मिळून जरी त्यांना पैसे मिळाले तर 50,000 रुपये होणार ही त्यांची मागणी। बरोबर, जर समजा पंचनामा झाला नाही, काही अडचण आली तर त्यांनी तुम्हाला सगळ्या गावात आता सोमवार मंगळवारमध्ये ते सगळे दौरा करतील, शेतकऱ्याशी चर्चा करतील। माहिती सांगा काय खाली उकाड्या उभारतात काय नाही। 1000 एकर रान हे 25 ऑक्टोबर मध्ये काढणार होतं। आता ऑक्टोबर काढायला येतं काय काय काढायला चालू आहे। सांगा माहिती केलं सर पंचनामा आपण आणि कळवले किती मदत मिळेल त्यांना? हेक्टरी आता शासनाकडून 8,500 आहे, पण अतिरिक्त मदत वाढीसाठी आपण प्रस्ताव दिले शासनाने। हेक्टरी आता सध्या तर 8,500 आहे, पण वाढीव पाऊस जास्त झाल्यामुळे आपण वाढीव अनुदानासाठी यांना आता जवळपास जर बघण्यात त्याच्यावर सरसकटच असतो त्याच्यामध्ये किमान त्या मंडळात आपली प्रयोगाच्या वेळेला मलाच लक्ष द्यावं लागेल। तुम्ही मदत करणार आहात शेतकऱ्यांना, आपले प्रयोग असे करा की असे रॅन्डमली डॅमेज झालेले हो का तुझ्या महागाचे घेरे नासून गेलेत सगळे शेंगा त्यात। आता दिसायला शेण दिसते पण त्याच्यामध्ये बापू भेटायला पाहिजे येतच नाही तर ऐसी परिस्थिति है तो आपको भी यही करना पड़ेगा। कितने किसान है गाँव में, गावात किती शेतकरी भरपूर आहे। ते सगळं ही बघून ती भयान सांगितल्याप्रमाणे शेतकऱ्याला मॅच बघावं लागेल। सगळे तुमच्याकडे चर्चा घेऊन तुमच्या दारात हा जा तुम्ही जा।
नाही आता इकडे या. कारण मी 4 पिढ्या झालो तुम्ही सोबत आहे काय? माझा हक्क आहे तुम्हाला बोलायला. हा कसं आहे फोटो हा हे सगळे माझे टोटल हे बघा फोटो गर्दीत भांडण करून हे फोटो काढलेले आजही तसंच चालू आहे. हेक्टरी 2 हेक्टरची त्याची कमाल मर्यादा 2 हेक्टर. आता सोनेराव. बापू ऑक्टोबर मध्ये काढणी आली आहे. आता काही कशाला लागणार नाही. नाही तुमचं काही काय मत आहे? लागणच नाही अजिबात लागत नाही. नाही, हाताला पीक लागणार नाही, नाही लागत. त्याला आणि ती जी वाळ्याला आहे का तीच तर पूर्ण टोटल एक वाळ्याला उठून घेतलं सर. साळुंखे सांगा थोडी माहिती. हो पण. बॅचच्या